त्यामुळे शरीर त्यागल्यानंतर जी काया त्याग झाल्यानंतर ज्या रॅलिक्स असतात, धातू असतात, त्या धातू प्रतिष्ठापित करून बुद्ध शासनाची ती किमया असते. सिद्धार्थ गौतमाचं 5,000 वर्षाचं बुद्ध शासन, 2,500 वर्ष उलटले आणि ही 70 समजा. त्यानंतर बाकी जे वर्ष उरले तोपर्यंत हे पगोडे महास्तूप राहतील. अरहंतांच्या धातूंवरती जिथे प्रतिष्ठापित केले स्तूप. आणि जेव्हा बुद्ध शासन या खंड परिनिब्बाणाच्या आधारावर हे बुद्ध शासनामध्ये उरलेले काही जे असतील ते प्रतिष्ठापित होतील देवता मनुष्यलोकमध्ये. आणि या धातू हे रॅलिक्स हे बुद्धांचीच रूप आहे, बुद्धांचीच एनर्जी आहे यामध्ये, या नष्ट होणाऱ्या नाही आहे. मय्यं भन्ते संघो इमं शिवरं सपरिखारं भिक्खु संघस्य दानं देम पूजेम पूजेम पूजेम. द्वितीयंपि मय्यं भन्ते संघो इमं शिवरं सपरिखारं भिक्खु संघस्य दानं देम पूजेम पूजेम पूजेम. तृतीयंपि मय्यं भन्ते संघो इमं शिवरं सपरिखारं भिक्खु संघस्य दानं देम पूजेम पूजेम पूजेम. इदं नो पुण्यं आसवक्खया वहं होतु. इदं नो पुण्यं सब्बे सत्ता सुखिता हुन्तु सब दुःख पहुच्छन्तु. इदं नो पुण्यं निब्बानस्य पच्चयो होतु. तृतीयं धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं संघं शरणं गच्छामि. शरणं शरणागमनं निठितं. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचार वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. रामेरयमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु 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 इमं शरणं साधु पञ्चशीलं
धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन संपादेथ. भगवंत काय म्हणतात, परिमुखं सतिंग उपट्टभेदवा. सारं ध्यान हे मुखाच्या वरचा भाग, म्हणजे वरच्या ओठावरचा हा हे नाकाचे द्वार दोन्ही, आणि या नाकाच्या खालचा भाग म्हणजे वरच्या ओठावरचा वरचा भाग, हा एवढासा त्रिकोणी भाग शरीराचा. या भागावर हा श्वास आदळत आपटत येतोय आणि जातोय, येतोय स्पर्श करत येतोय आणि स्पर्श करत जातोय, बाहेर पडतोय. आपलं लक्ष इथेच चिटकून ठेवायचं, इथंच केंद्रित ठेवायचं. तो श्वास काय येतो जातो. हा श्वास कधी डाव्या नाकपळीतनं येतो, कधी उजव्या, किंवा दोन्ही नाकपळ्यातनं एकाच वेळेला जाणं येणं करणारा असतो. कधी तो लांब असतो, कधी आखूड, कधी वेगानं, कधी संथ गतीनं जाणं येणं करणारा असतो. कधी सूक्ष्म कधी स्थूल, कसाही असू दे, एका श्वासाचं निरीक्षण निरंतर करत राहायचं. जसा आपल्या स्वभावानं जसा बाहेरनं आत येतोय, आतनं बाहेर जातोय, एका श्वासाचं निरीक्षण निरंतर करत राहायचं. श्वास जाणण्यामध्ये खंड पडता कामा नये. श्वास जाणण्यामध्ये, जाणत राहण्यामध्ये खंड जर पडला की मन भटकतं आणि कुठल्या ना कुठल्या विषयाला घेऊन चिंतन मनन करायला लागतं. जेव्हा हे आपलं मन चिंतन मनन करायला लागलं, समजून जायचं की आपलं चित्त आता भटकलेलं आहे. अशा वेळेला एक प्रयत्नपूर्वक लांब श्वास घ्यायचा आणि परत नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वासावरच काम करत राहायचं. आपोआप आपल्या स्वभावानं, जसा बाहेरनं आत येणारा असो की आतनं बाहेर पडणारा असो, जाणारा असो, एका श्वासाचं निरीक्षण निरंतर करत राहायचं. श्वास आला तर आला, गेला तर गेला. एकही श्वास बिना जाणता आत यायला नको, एकही श्वास बिना जाणता बाहेर पडायला नको. निरंतरता अभ्यासामध्ये असू द्यायची. कुठल्याही प्रकारचा श्वास जाणण्यामध्ये खंड पडता कामा नये. लक्षात घ्या, वारंवार चिंत चंचल चपळ असल्यामुळं 1, 2, 4 श्वास जाणले की लगेच भटकतं. त्यामुळे अशा वेळेला काही निराश व्हायचं नाही, व्याकुळ व्हायचं नाही. परत एक लांब श्वास घ्यायचा आणि मूळ नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वासावरच काम करत राहायचं. श्वास आला तर आला आणि गेला तर गेला. शांत चित्तानं, एकाग्र चित्तानं हे आनापानचा अभ्यास. नंतर ज्यांनी ज्यांनी विपश्यना साधना केलेली आहे, थोडा वेळ आनापानचा अभ्यास करायचा आणि नंतर विपश्यना साधनेचा अभ्यास करताना आपलं चित्त हे मन डोक्याच्या टाळूवर न्यायचं. डोक्याच्या टाळूपासून ते पायाच्या तळव्यांपर्यंत, बोटांपर्यंत, पायाच्या बोटांपासून ते डोक्याच्या टाळूपर्यंत संबंध 3.5 हाताच्या कायमध्ये, एक प्रत्यंगामध्ये 2 बोटं, 4 बोटं, एक बिता, क्रमशः हे यात्रा करत करत ज्या जो काही अनुभव होतो, सुखावेदना, दुखावेदना, असुखावेदना, वेदनांचा अनुभव होत असतो, 2 बोटं, 4 बोटं, एक विता, क्रमशः ही यात्रा करत करत विपश्यना क्षण प्रतिक्षण वेदनांच्या आधारावर अनित्य बोध पुष्ट करतच यात्रा करत राहायची. वेदनांच्या आधारावर दुःख बोध पुष्ट करतच यात्रा करत राहायची. वेदनांच्या आधारावर अनंत बोध पुष्ट करतच साधना करत करत विपश्यना साधनेचा अभ्यास करत करत सुप्त पठण श्रवण करायचं. शांत चित्तानं, एकाग्र चित्तानं हे काम करत करतच सुप्त पठण श्रवण कर. गच्छन्तु देवता गच्छन्तु देवता गच्छन्तु देवता धम्मं मुनिराज
शृण्वन्तु सद्गमुखदं शृण्वन्तु सद्गमुखदं शृण्वन्तु सद्गमुखदं धम्मश्रवणकालो अयं भदन्त धम्मश्रवणकालो अयं भदन्त परीत धम्मश्रवणकालो अयं भदन्त नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स ये सन्दासं धुजितं शरणं शरणायेतलोकं हरिवा ब्रह्म ब्रह्म च देवा गुणगणगणाव्यावृता सर्वकालम् इति आयन्तु देवावरगणमेरुराजिं वसन्तु सन्तु सन्तु सहितुं मुनिवरवचनं सोतुमगं समृद्धम् इति पिसो भगवानर्हं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो परिसदं तथा देवमनुसनं बुद्धो भगवान् इति सुखातो भगवता धम्मो सन्दीर्घिगो गालिगो एवासिगो भराहिगो पच्चतं वेदितबहि दिसुमतिमन्नो भगवतो सावकसङ्घो जुमतिमन्नो भगवतो सावकसङ्घो याय प्रतिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपतिपन्नो भगवतो सावकसङ्घं चत्वारि पुरुषाणि पुरुषपुगलाय भगवतो सावकसङ्घो वारुणीयं वारुणीयं दक्षिणीयम् अंजलिकरणीयं अरुद्धरं प्रियङ्गीतं लोकसंदिमाय धम्मानुदं भज
दिवतिया बुद्धं पूजयामि धम्मं पूजयामि संघं पूजयामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धे इमस्मिन् ज्योतिदं होति इमस्मिन् न होतिदं न होति इमस्मि उपदायिदं उपद्यति इमस्मिन् निरोधायिदं निरुज्यति अविद्यावज्जया संघारा संघार वज्जया विज्ञान विज्ञान वज्जया नामरूपं नामरूपवज्जया सनायतन सनायत वज्जया वत्स वज्जया वेदना वेदना वज्जया तन्ना तन्ना वज्जया उपदानं उपदान वज्जया भववज्जया जाति जाति वज्जया जरा मरणं शोकपरिदेव दुःखदोमदसुमयासा सम्भवन्ति एवं एतस्य केवलस्य दुःखखण्डस्य समुदयोति अविज्ञायत्वेव अशेषविरागनिरोधा संखारनिरोधो संखारनिरोधा विज्ञाननिरोधो विज्ञाननिरोधा नामरूपनिरोधो नामरूपनिरोधा शरणायतनिरोधो शरणायतनिरोधा भजनिरोधो भजनिरोधा वेदनानिरोधो वेदनानिरोधा तन्हानिरोधो तन्हानिरोधा उपादाननिरोधो उपादाननिरोधा भवनिरोधो भवनिरोधा जातिनिरोधो जातिनिरोधा जरामरणं शोकपरिदेव दुःखदोमनसुमयासां निरुज्झन्निति एवं एतस्य केवलस्य दुःखखण्डस्य निरोधो होति अनेक जाति संसारं संधाविषं अनिविषं गहकारकं गविषन्तौ दुःखा जाति पुनः पुनः गहकारकं दिष्टोषि पुनगेहं न काचिन् सपाते भसुगा भगा गहकूटं विसङ्घितं विसङ्घं
मार्गतं चितं तन्हाणं खयं अजगतेन सकुअन्तरा उपद्धवा विनजदुहितेन सज्जवज्जेन भवतु ते जयमङ्गलम् यस्यानुभावतो यखनिवदसिन्ति भीषणं यं हि चेवाळयुञ्जन्तु रक्तिं दिवं हतन्दितो सुखं सुबद्धिशुद्धोचं पापं किञ्चिन सतिम् एवं आदिगुणोपेतं परितं तं मणहि करणीयाङ्गत्थकुशलेन यन्तं सन्तं भदविसबीचं सकुजुच सुजुचं सुवचो च जमुदुयनतिमानि सन्तु सकुच सुवरुच अपकिचो सल्लगति सन्तिन्द्रियो जनिबगोजं अपगबुकुले सनगिदनच गुदं समाजरे किञ्चित् येन विඤ्ඤो भरेयुं सुखिनो वाक्यमिनन्तु सर्वे सतं भवन्तु सुखिता एके जीवाणोदति दशा सर्वरायणवशीषं दीर्घायुमन्त्रमज्जिमा रसगणगुणदिता ये दूरे वसन्ति दूरे भूतं सम्भवे शिवां सर्वे सतां भवन्तु सुखिता न परो परन्निकुर्वीतु तिन संजीव्यरो तदा बडिगसंयनय सदुगुचिं माता यथा नियं बुद्धायुषा एकभूतानुरक्षीवं विसर्वभूतेषु मानसं भावहि अपरिमाणं वेतां च सर्वलोकस्मिन् मानसं भावहि अपरिमाणं बुद्धं अदोज्योतिर्यं च असम्बाधम् अवेदय सपदं तीर्थं शरं निशिनो सयानो यावत सविगतो एतं सतिं अदित्येय ब्रह्ममितं विहारयथ आहुरिजयनुभगम् शीलवादसनेन सम्पन्नो कामेषु विनयगीतं गर्भसीयं पुनरेतीतेन सज्जवज्जेन सोत्थिते होतु सर्वदा एतेन सज्जवज्जेन सर्वभवा दुःखा भयारोगा शोकोऽन्तरा उपद्रवा विनशतु एतेन सज्जवज्जेन भवतु ते जयमङ्गलम् तिरुकुरुसुतं तिरुकुट्ठेषु तिष्ठन्ति सन्ति सिंहाटकेषु च द्वारबाहसु तिष्ठन्ति आगन्त्वान् सकङ्गरं प्रभूति अन्नवनं विभज्य भोजयोपठितं न ते सं
शङ्खोचि सारथि सत्तानं कामवच्चया एवं ददन्ति ज्ञातीर्णम् होन्ति अनुकम्पकाशोचिं पणितं कालीनं कपियं पाणभोजनं दन्नो याति नं होतुं सुखिता होतु यातयुते च तत्समगन्त्वा याति वेदं समागतं बहुते अन्नपानं सकाचं अनुमोदरे चिरं जीवन्तु नुज्ञातिं येषां हेतुलमसि अम्मा कञ्चकतां पूजा दायकाचयनि फलं नहि तत् काशीयति गोरक्षितनुविजति वाणिज्यदिशीनतिं हिरण्येन कयो कयं कयितो दिनेन या पेन्ति पेतं कलङ्कतं उन्नमेरुदकं उद्धं यथानिनं भवदति इवं विवैतो दीनं वेदनं उपकपदीयध्वरिवः पुरा परिपूरेन्ति सागर एवमेव इतो दीनं वेदनं उपकपदीयदासि मे अकाशीं यातिमितं सखा च मे पेतानं दक्षिणं दज्जा उद्वेकतं अनुसरं न हिरुण्णं वा शोको वयचय्य परिदेवना न तं पेतानं अत्थाय एवं तिष्ठन्ति ज्ञातयो नयं च खलु दक्षिणदिन्ना सुपतिठितं दिगरतैतायसं कनसुभगवति याति धम्मो च अयं निदर्शितो पेतनं भुजा च कथार बलं च भिक्षुणं अनुपदिन्नं तुमे पुण्यं वसुतं अरपकन्दीयते न सचवति तोचिते दुसबदायते न सचवजेन सर्वभवा दुःख भया रोगा शोको अन्तराय उपद्रवा विनशतु एतेन सचवजेन भवतु ते जयमङ्गलम्. ज्याच्या भिक्षू जीवनाला 20 वर्ष झाली तर मग थेर म्हणजे म्हातारा नाही काय, थेर म्हणजे थेरडा. ज्याच्या भिक्षू जीवनाला 10 वर्ष झाली म्हणतात लहान म्हातारा. थेर म्हणजे मोठा म्हातारा, खलखल हालणारा दद. समजलं काय? थेर थेरेपी हे शब्द मुळात इथले, थिओरी हे मुळातले शब्द इथले पालीतले. थेर स्थवीर या शब्दावरूनच ही सगळ्यात मूळ भाषा आहे पाली. पालीला सगळेच बुद्ध आपली देसना पालीमध्येच प्रसवतात. 2 वर्ष झाली बनतेंना त्यांचा शरीर त्याग करून ते होशात गेले की बेहोशीत गेले आपल्याला नाही. ते कुठे गेले? त्यांच्यासाठी सुत्तपठण केलं. त्यांना सुगती झाली की कुठे गेले मला नाही माहिती, तुम्हालाही नाही माहिती. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं तो भिक्षू मग जाणतो या व्यक्तीने शरीर त्यागल्यानंतर या ठिकाणी जन्म घेतला. परत चित्त ज्ञानी असतात, दुसऱ्याचे चित्त ते ओळखतात. तुम्हा आम्हाला नाही ओळखतायत. आपण बुद्ध आहोत, सगळे बुद्ध आहोत की नाही? आपली बुद्धी काम नाही करत. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं त्याची बुद्धी काम करते.
आपण कव्हरेजच्या बाहेर आहोत. किती हल म्हणा तरी आवाज ऐकायला येणार नाही. कव्हरेज मध्ये भगवान बुद्ध होते. ते कुठे गेले आता माहिती पडलं का? फोन करता देऊ का फोन? भगवान बुद्धांचा फोन अब 0 1 2 3 4 5 6 7 8 9 त्याच्यातले धुंडाळून टाकायचे. ए बुद्धा भगवंता माझ्याशी बोला बापा असं म्हणा. बोलतील का? हिला पक्का माहिती आहे. हिला पक्का नाही बोलणार. नाही बोलणार. मूर्ती बोलेल का आता? मी काय बोललो? मूर्ती बोलेल का असा नाही विचारला अगोदर. भगवान बुद्ध त्यांचं महापरिनिब्बाण झाल्यानंतर त्यांचं अस्तित्व असतं काय? त्यांचं अस्तित्व असतं काय? आता भगवान बुद्ध आहेत का? बाबा हिला माहिती आहे नाही आहेत. अस्तित्व आहे? कुठे आहे? कुठे आहेत? भगवान बुद्ध आहेत म्हणतात. त्यांचं महापरिनिब्बाण झालंय की नाही? त्यांच्या शरीराची 10 क्रियाही झाली. आता भगवान बुद्ध आहेत का? ते भगवान बुद्ध आहेत का? कुठे राहतात? गल्ली नंबर माहित झाले? अव्याकता धम्मा, अव्याकृत. कथन करूनही लाभ नाही. म्हणजे त्यांचं अस्तित्व असतं आणि नाही. ज्या वेळेला बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करतात, या बुद्धत्व प्राप्त करण्याच्या प्रक्रियेला किलेश परिनिब्बाण असं म्हटलं जातं. क्लेश हा भवतृष्णांचा संग्रह असतो, जो वारंवार आपल्याला जन्मग्रहण करण्यासाठी बाध्य करत असतो. हा भवतृष्णा. वाऱ्या अपाय गतीला नरक लोक, प्रेत लोक, असुर लोक, तिर्यक, पशु पक्षी प्राणी, चतुर महाराजिका देवता, तावंतिसा देवता, यामा देवता, तुषिता देवता, निमांदती देवता, परनिमित्त वसवती देवता, मनुष्य लोक, हे काम सुगती भूमी मधले धम्मचक्र पवतन सुतामधले महाधम्म राजिका देवतांपासून अकनिष्ठका देवतांपर्यंत हे 16 प्रकारचे रूप ब्रह्मलोक, 4 प्रकारचे अरूप ब्रह्मलोक, हे 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी, हे एकेका सूर्यमालांमध्ये, एकेका चक्रवालांमध्ये 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी असतात. हे कोणतं चित्त उत्पन्न झालं तर कोणत्या प्राण्याची उत्पत्ती होते हे भगवंताला माहिती. तुमचा आमचा मनुष्य जन्म झाला, तुम्हाला माहिती पडलं का कोणतं चित्त उत्पन्न झालं होतं आपलं म्हणून आपला मनुष्य जन्म झाला? तुम्हाला जन्म कोणी दिला? मी तेव्हा बापाचं नाव घ्यायला बरं नाही वाटत. आईनच म्हणते. मला जरी विचारलं तुम्ही मी आईनच, कारण बाप थोडं पोटातून बाप थोडा जन्म देतो. कोणी म्हणेल आईनेच जन्म दिला. आईच्या पोटी तू जन्म घेतलास की तुझ्या आईने तुला जन्म दिला? हिला माहिती आहे पक्क मी जन्म घेतलाय म्हणे आईच्या पोटी. हिला काय माहिती? तिला तिच्या आईने खाताच्या खड्ड्यावरून उचलून आणलंय ते माहिती आहे का तुला? नाही ना. पण हे खरं नरेंद्र मोदींसारखं नाही ना. ते बायोलॉजिकल नाही आहेत नाही किंवा यांना हसायला आहे. म्हणजे तो टपकला कुठनं कसा टपकला त्याचं त्याला ठाऊक. मनुस्मृती आपण वाचतोय ना, तर ब्रह्मदेवाच्या मुखातनं म्हणे ब्राह्मण जन्माला येतात, बाहूंमधनं क्षत्रिय जन्माला येतात, जांगांमधनं वैश्य जन्माला येतात आणि पायांमधनं शूद्र. महिलांचा आणि अतिशूद्रांचा पत्ता नाही, पंचवर्णात फेकले त्यांना.
तेही आकाशात टपकले असतील नरेंद्र मोदींसारखे. त्यांना कुठे मायबाप. जन्म ग्रहण करणं, आईने जन्म दिला काय किंवा आपण आईच्या पोटी जन्म घेणं काय एकसारखं वाटतं की नाही. कधी कधी आई मुलांना खेचून घेते, कधी मुलगा आईची निवड करते, कधी आई मुलीची निवड करते. लोहचुंबकाचं ज्याचं चित्त असतं ना, जन्म देणार ही माता असते. इथं जर लोहचुंबकाचं चित्त असलं, लोखंडाला कसं अशा बाळाला मी जन्म देईन, किंवा जन्म घेणारा बाळ मी अशा आईच्या पोटी जन्म घेईन. याच्यासाठी बुद्ध घ्यायला जावं लागतं. तुम्ही कंजूस लोक, तुम्ही बुद्ध घ्यायला गेले का? पण डोकं आहे का डोकं? हे बघा, बुद्ध घ्यायला जाऊन तिथे माथा टेकून ना बुद्धाजवळ बोधिवृक्षात तिथे जाऊन असा सम्यक संकल्प करावा लागतो. तुम्ही सगळे मागासलेले लोक येता विहारात बुद्धं नमामि धम्मामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं द्वितीयंपि तृतीयंपि पाणातिपाता आदिनदान कामेशुमशीयाला मुसावादन सुरा मेरवेर ठणठण झालं. बोंबल होता आणि चुपचाप राहतो. शीलाचं पालन होतं का? शील, समाधी, प्रज्ञा, शुद्ध, परिशुद्ध आणि विशुद्ध. हा विशुद्धीचा मार्गच असताय. शुद्धशील, परिशुद्धशील आणि विशुद्धशील. बघा, शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी आणि विशुद्ध समाधी, शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञा. आता आले की नाही आपण? एक एक शील तीन प्रकारे शुद्ध केलं जातं. जसं की पाणातिपाता वेरमणी, सिक्खापदं समाधी, प्राण हत्या करण्यापासून विरत राहण्याचं शिक्षापद ग्रहण करतो. म्हणजे आपणही हत्या करायची नाही, दुसऱ्याला प्राण हत्या करण्यासाठी प्रेरित करायचं नाही, प्रेरणा द्यायची नाही. वा एखाद्याने हत्या केली असेल तरी त्याचं समर्थन वा अनुमोदन करायचं नाही. आता समजलं? हे शील 3 प्रकारे आपल्याला शुद्ध करता आलं. परिशुद्ध कसं होईल? विशुद्ध कसं होईल? आपण ऐकीव ज्ञानाच्या आधारावर शीलाचं पालन करणं चांगलं आहे अशी आपण धारणा करतो आणि ऐकीव ज्ञानाच्या आधारावर प्राण हत्येपासून विरत राहण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपण आपल्या मनाचे गुलाम आहोत. आपण ज्या स्वभावाचे असू ना, तो स्वभाव आपल्या वर्तनात, आचरणात उतरतो. कितीही ऐकलं असेल आपण, प्राण हत्या करायची नाही, तरी मग तुम्ही करून टाकता. आता मच्छर बसू द्या, चावू द्या, तळकन मारताय. लहान आहे म्हणून, वाघ असल्यावर माराल का? चिंतनमय ज्ञान ऐकायला, भगवान बुद्धांनी शिलाचं पालन करा, ऐकायला खूप वाटतं, चांगलं. आपण वाचतो ना, बा शिलाचं पालन केलं ना तर शिलाचा लाभ होतो. म्हणून आपण चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर प्रयत्न करत असतो. बुद्धीच्या स्तरावर शिलाचं पालन करण्याचा प्रयत्न करतो. आपणही हत्या करत नाही, दुसऱ्याला हत्या करण्याची प्रेरणा देत नाही आणि एखाद्याने हत्या केली तरी समर्थन करत नाही. आपल्या बुद्धीला पटतंय, तरीही हे पटून देखील जेव्हा पाळी येते ना, अजिबात ऐकत नाही. आपलं मन मुजोर असतं. कारण आपल्या मनावर मार येऊन राज्य करतो. मार पाहिला तुम्ही? मार
मार म्हणजे महार नाही, नाही तर भलतंच समजाल. मार पंच मारे पराजेत्वा पत्तो संबोधिं उत्तमं. पाचही मारांना पराभूत करून सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केलं. संबोधी प्राप्त केली, उत्तम प्रकारची संबोधी प्राप्त केली. बोधी बोध, अनित्याच्या अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून, दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून, अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून त्यांनी बोध गयला. पिंपळाच्या वृक्षाखाली बोधी प्राप्त केली. ती बोधी मिथ्या नाही, ती सम्यक आहे, म्हणून संबोधी. संबोधी ज्ञानाचा स्वप्रयत्नाने आविष्कार केला, संशोधन केलं आणि हे संबोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून त्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, सम्यक संबुद्ध झाले. म्हणून नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स म्हणतोय आपण, म्हणतो ना. नमन असो कोणाला? तस्स त्यांना, की भगवान आहे, भगवान आहे, अर्हत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत. भगवान म्हणजे भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो इति भगवा भवा सवा उच्चते इति भगवा. भगवान म्हणजे ईश्वर, परमेश्वर, गॉड नाहीये. ज्यांनी राग द्वेष मोहाच्या साऱ्या कड्या भग्न भग्न केलेल्या आहेत, सारे भवाश्रव, सगळे जन्मग्रहण करणारे हे किलेश धातू, त्यांना संपूर्ण नष्ट केलंय. म्हणून सिद्धार्थ गौतमाने जी बोधी प्राप्त केली ती मिथ्या नाही, संबोधी आहे, सम्यक आहे, म्हणून संबोधी ज्ञान. या संबोधी ज्ञानाच्या आधारावर बुद्ध चक्षु प्राप्त झाले, त्यांना भगवान म्हणतात. किलेश परिनिब्बाण या सातत्यानं कामदुर्गती, कामसुगती, रूपभूमी आणि अरूपभूमीमध्ये जन्मग्रहण करण्यासाठी बाध्य करणाऱ्या भवतृष्णांचा हा संग्रह असतो, याला किलेश धातू म्हणतात. बुद्धत्व प्राप्त केले ते याच प्रक्रियेला किलेश परिनिब्बाण असं म्हटलं जातं. ज्या आधारावर 46 वर्षावास करतात, 45 म्हणतात ना, एक 46 तो लपून आहे, 7वा जो आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी 7वा वर्षावास, त्यांची माता मरण पावल्यानंतर त्यांनी देवपुत्र म्हणून तावंतिसा देवता लोकांमध्ये, तुषिता देवता लोकांमध्ये जन्म घेतला होता. आणि 7वा वर्षावास आपल्या आईच्या ऋणानुबंधनातनं मुक्त होण्यासाठी म्हणून 7वा वर्षावास तावंतिसा देवता लोकांमध्ये केला, देविंद सक्क. तेव्हा त्यांची ती माता देवी देवपुत्र म्हणून जन्म घेतलेला, ती देखील त्या वर्षावासात आली. ती 3 महिने राहिल्यानंतर चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाण हा अभिधम्म त्या देवता लोकांना शिकवला. अश्विन पौर्णिमेच्या या सुरुवातीच्या पर्वावर एकाच वेळेला देविंद सक्क आणि त्यांच्या ती आई जी देवपुत्र म्हणून जन्माला, ते 500 देवता लोक शोतापत्ती फळाला पोचले. सिद्धार्थ गौतमानी बुद्धत्व प्राप्त केलं ना, बोधगयेमध्ये, बोधगया, बोधी ज्ञान, बोध ज्ञान, गयान, बोध गयान, बोधी गयान, न चा अपभ्रंश झाला, बोध गया राहिलंय, बोध गया राहिलंय. हे संबोधीचं स्थळ तुम्ही पाहिलंय काय? बोधगयेला जाऊन, बोधगयेला गेली होतीस कधी? नाही, ही आदिवासी. तू गेली होती? नाही, आदिवासी आहेत सगळे. ज्या ठिकाणी भगवान बुद्धांची मूर्ती होती ना, आता आहे मूर्ती सगळ्यात जगात अगोदर भगवान बुद्धांचीच मूर्ती बनली, त्याच्या अगोदर कुठल्याच मूर्त्या बनल्या नाही. हे सम्राट कनिष्कांच्या कालखंडात बनली, जिथे आता बोधी, जिथे बुद्धाची मूर्ती आहे तिथे बोधी वृक्ष होते अगोदरच. हे 4थं आहे. हे जे 2 वृक्ष बोधी वृक्षाचे अलेक्झांडर कनिंगमने आणले, एक सारनाथला लावलंय आणि एक बोधगयेला. आता हे जे दिसतं ना बोधी वृक्ष, जे सायंटिस्ट लोकांनी त्याच्यावर औषध देऊन देऊन त्याला रोगीट करून टाकलं. बाकीचे झाडं बरे आहेत पण तेच रोगीट करून टाकलं, रासायनिक प्रक्रिया ते काय काय देऊन देऊन. हे अलेक्झांडर कनिंगमनी लावलेले आहे.
बामन जातो आणि ते दानपेटीच्या पुढे पाहतो चौकोन आहे, तिथे गोल गोल दगडात लिंपिंड म्हणून पूजा करतायत. ते ओरिजिनल स्थळ आहे संबोधी प्राप्तीचे. एकाच बुद्धांची गोष्ट नाही, सगळ्या बुद्धांनी बोधी प्राप्त ते ठिकाण आहे. सेंटरमध्ये आहे महाबोधी विहाराचे. हे 10व्या अभिलेखामध्ये अशोकारामामध्ये पाटलीपुत्रला लिहिलेलं आहे धम्मलिपीच्या अक्षर. बोधगया किलेश परिनिब्बाण, बुद्धत्व प्राप्त करण्याच्या प्रक्रियेला किलेश 46 वर्षावासात 24 असंख्येय 80 लाख एवढ्या देवता लोकांना आणि मनुष्य लोकांना लाभ झाला. समजत आहे? 46 वर्षावासामध्ये 24 असंख्येय 80 लाख एवढ्या देवता आणि मनुष्यांना लाभ झाला. श्रोतापन्न सकदागामी अनागामी आणि अरहत भारे. भगवान बुद्धांचं महापरिनिब्बाण होणं बघा. आता त्यांनी त्यांची काया त्यागण्यासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये जी घोषणा केली, 3 महिन्यानंतर मी माझं महापरिनिब्बाण कुशीनाऱ्याला करेन. आणि तसंच झालं. शेवटचं भोजन चुंदाचं खाल्लंय आहे ना, कंदा एक जंगली, ते थोडेसे विषारी होते, पचवणं लय कठीण. आपण खाल्ले थोडेसे. भिक्षूंना सांगितलंय तुमचे पात्र बंद करा, पचवणं लय जड, आणि त्यांना अतिसार झाला. बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये त्यांनी मग सती संपजन्याचा अभ्यास करून त्या अतिसारावर विजय मिळवला. कोणतंही भोजन घेतलं असतं तरी ती वेळ ठरलेली होती. त्यांचं महापरिनिब्बाण वैशाख पौर्णिमेला कुशीनगरला ते करणार होते. त्यांच्या मृतदेहाची 10 क्रिया करायची तयारी झाली. एक वेळ नाही, 2 वेळा नाही, 7-10 क्रिया केली गेली. मोठ्या कढईत तुपांमध्ये ते गुंडाळून त्यांचा मृतदेह 7 वेळा ठेवून गुंडाळून 1-2 नाही 7 वेळा 10 क्रिया करण्याची प्रक्रिया. पेटायचं आणि भिजून जायचं. अनिरुद्ध म्हणतात की नाही, आपल्या बसचं काम नाहीये. तथागतांचा मृतदेह जाळण्याचा ज्यांनी संकल्प केलाय तोच जाळू शकेल, दुसऱ्याचं अधिकार क्षेत्र नाही. अग्नीचं काम नाही करेल का? तरी 1 नाही 2 नाही 7 जाळण्याचा प्रयत्न केला तरी नाही जाईल. हा जीवक नावाचा हा डॉक्टर आपला हाकीम जातो महाकाश्यपांकडे जाता. हो म्हणते, तुम्हाला माहिती नाही का आता 7वा दिवस आहे ना, तथागतांचं महापरिनिब्बाण झालेलं 7वा दिवस. 500 भिक्षू घेऊन ते बसलेले. आपल्या बोधी नेत्रांनी पाहताय महाकाश्यप पाहत होता. अरे खरंय. आणि तिथून आकाश मार्गाने 500 भिक्षूंना घेऊन निघतो. दूर असतो आणि 1-1.5 किलोमीटर अंतरावर राहिल्यानंतर मग ते पायी पायी येतात. अनिरुद्ध सांगतायत की महाकाश्यप येत आहेत. तेच केवळ तथागतांची ही मृत काया, हे शरीर तेच जाळू शकतात, दुसरं नाही. आणि मग भिक्षू संघाने जागा सोडली. त्या 500 भिक्षू 3दा प्रदक्षिणा घातली भगवंतांच्या मृतदेहाला. 3दा प्रदक्षिणा घातल्यानंतर ते त्यांच्या चरणाकडे गेले, असे हात जोडले. तेव्हा 120 वर्षाचे होते. 120 महाकाश्यप असे गुडघ्यावर बसून वंदन करतायत. तेव्हा तथागतांचे जे पाय आहेत ना, कढई तोडून कढईच्या बाहेर येतात, इथपर्यंत येतात त्याच्या डोक्यापर्यंत त्यांच्या दर्शनासाठी. ही ती महाकाश्यपांची. लोकांना वाटतं काय झालं, म्हणजे चमत्कार नाही का? त्यांचे दोन्ही पाय यांच्या चरणात माथ्याकडे येतात, वंदन करतायत महाकाश्यप. आणि पुन्हा ते पाय सरकतात आणि ते अग्निकशींचा अभ्यास करतायत. अग्नि म्हणजे थंड असो वा गरम असो, हे टेम्परेचर वातावरणाचं जेवढं एक क्षेत्र असतं ना, तापमानाचं तेवढं असतं. थंड असो की गरम असो. बरं भातात पकडा ना, फोडा येतात की नाही. हे तापमानाचं जेवढं हे अग्निधातूचं क्षेत्र. या आलंबनाच्या आधारावर अग्निकशींचा अभ्यास करतात.
आणि ते काय टेंब्यानी पेटवत नाही त्यांचा मृतदेह. हा अग्निकशींचा अभ्यास करत 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 लोक तर डोळे असून काय माहितीच नाही पडत तो कसा मृतदेह पेटतो. जेव्हा पेट घेतल्यानंतर साधू साधू म्हणून देवता लोकांचा आवाज मंदार पुष्पांचा वर्षाव होतो. मंदार पुष्प म्हणजे समजलं, रुईच्या फुलासारखे राहतात पण ते सोनेरी राहतात ते मंदार पुष्प. देवता लोक साधू साधू म्हणतात तेव्हा हे सगळे डोळे उघडून हे साधू साधू म्हणतात, भिक्षू लोक, उपासक लोक, उपासिका. आणि अशा रीतीनं त्यांच्या शरीराची 10 क्रिया केली जाते. जे तथागतांच्या शरीरात परिनिब्बाणानंतर जे स्कंद उरतात पहा, या 10 क्रियेनंतर बुद्ध शासन 10 क्रियेनंतर ज्या धातू बनतात रालिक्स, केसापासून त्या संपूर्ण शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या वेगवेगळ्या धातू, या धातू प्रतिष्ठापित करणं बघा, या प्रक्रियेला खंद परिनिब्बाणीची प्रक्रिया असं म्हटलं जातं. हे शरीराचे स्कंद राहिले, या धातू राहिल्या, या धातू वेगवेगळ्या पगोड्यांमध्ये महास्तूपांमध्ये प्रतिष्ठित करून, पण म्हणतो ना धातूंची ज्यावेळेला वंदन का बुद्ध धम्मंच संघं सुगत तनुभवा धातव धातु गभ्भे लंकाय जंबुदीपे तीदस पुरवरे नाग लोके चूपे सभ्ये बुद्धस्स बिंबे सकल दस दिसे केस लोमादि धातु वंदे सभ्ये बुद्धं दसवल तनुजं बोधी चेतियं नमामि वंदामि चेतियं सब्बं सब्ब ठाणे सुपतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधिपा शारीरिक धातु महाबोधी महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा इमे हेते महाबोधी लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामी बोधी राजा महाबोधी महास्तूप महान बोधी. त्यामुळे शरीर त्यागल्यानंतर जी काया त्याग झाल्यानंतर ज्या रालिक्स असतात, धातू असतात, त्या धातू प्रतिष्ठापित करून बुद्ध शासनाची ती किमया असते. सिद्धार्थ गौतमाचं 5000 वर्षाचं बुद्ध शासन, 2500 वर्ष उलटले आणि ही 70 समजा. त्यानंतर बाकी जे वर्ष उरले तोपर्यंत हे पगोडे महास्तूप राहतील. अरहंतांच्या धातूंवरती प्रतिष्ठापित, जिथे प्रतिष्ठापित केले स्तूप. आणि जेव्हा बुद्ध शासन या खंद परिनिब्बाणाच्या आधारावर हे बुद्ध शासनामध्ये उरलेले काही जे असतील ते प्रतिष्ठापित होतील देवता मनुष्य लोकमध्ये. आणि या धातू हे रॅलिक्स हे बुद्धांचीच रूप आहेत, बुद्धांचीच एनर्जी आहे यामध्ये, या नष्ट होणारे नाही आहेत. या आपल्याला दिसतात ना. तर द्वितीय बुद्ध शासन हे जेव्हा समाप्त होईल, हे बुद्धांचीच एनर्जी काम करते या धातूंमध्ये. भगवंतांच्या धातू ज्या आहेत बुद्धांचीच एनर्जी असते. त्यामुळे जेव्हा हे समापन 2500 वर्षानंतर जेव्हा बुद्ध शासनाचं समापन होईल, तेव्हा सारे जे अरहंतांच्या धातू आहेत त्या स्तूपांमधले, भगवंतांच्या धातू आहेत रॅलिक्स त्या महास्तूपांमधले, हे सगळे धातू तोडफाड करून पगोडे महास्तूप तोडताड करून ते आकाश मार्गाने बोधगयेला जातील, बोधिवृक्ष. तिथे बुद्धाचं रूप बनेल, निर्जीव नाही. त्या सगळ्या धातू अरहंतांच्या बुद्धांच्या एकत्र येतील आणि तिथे भगवान बुद्ध स्वतः. तुम्हाला पाहायचं आहे ना तेव्हा कशी लालसा आहे. तर तिथे जावं लागतं बुद्ध गयेला. जा लवकर. आणि ते पाहण्यासाठीचा संकल्प करावा लागतो तिथे, तेव्हा ते पाहायला मिळतं. समजलं. दानं दत्वा शीलं समाधी तुवा उपोसत कंबं कत्वा तं अस्सादेति अभिनंदन. रागो उपज्जति दोषो उपज्जति मोहो उपज्जति माना उपज्जति दिट्टी उपज्जति विचिकित्सा उपज्जति उद्धच्च उपज्जति दोमनस्संग उपज्जति. जेव्हा शमत भावनेचा अभ्यास करतो, आपलं मन हे चंचल चपळ मन चारही बाजूने 10 दिशेने भरकटत जातं. या चंचल चपळ मनाला जेव्हा एकाग्र करतो, आनापानसती आणि इतर 40 प्रकारची शमत भावनेचे कंबठाण चित्त शांत करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी, समाहित करण्यासाठी, खनिक समाधीपासून उपचार आणि उपचार पासून अल्पना समाधीपर्यंत पोहोचण्याची सारी प्रक्रियेला विखंबन प्रहाण म्हणतात. विखंबन प्रहाण जसा एखादा खंबा गाळलेला आहे ना, अजिबात हलणार नाही, डोलणार नाही. ही सम्यक समाधीची अवस्था.
जिला विखंबन प्रहाण म्हणतात. ही धातू बघा, ही संपूर्ण प्रक्रिया भगवंतांच्या या महापरिनिब्बाणाच्या नंतर 10 क्रियेनंतर हे द्वितीय बुद्ध शासन संपेपर्यंत, जेव्हा संपेल 2500 वर्षानंतर, तेव्हा सगळ्या धातू अरहंतांच्या भगवंतांच्या आकाश मार्गाने तिथे जातील. त्याचं रूप दान. खूप जड माथ्याचे लोक असतील तुमच्यासारखे, जड माथ्याचे, महागडा मोठा आतला खोलीतला धम्म नाही समजणार तुम्हाला. मग तुम्हाला दान करा, तुम्ही शिलाचं पालन करा, दान कथा शीलकथा सांगतील, येणाऱ्या बुद्धांची माहिती देतील, सम्यक संबुद्धांची, आर्य मैत्रेय सम्यक संबुद्धांची. आणि मग थोड्या वेळाने लोक ध्यान करायला, आनापानचा अभ्यास थोडा थोडा करत राहतील, दान कथा शीलकथा सांगतील, डोळे उघडायला सांगतील लोकांना, पहा उभे होतील आणि त्या बोधिमंडाच्या असे एका हातातनं अग्नी, दुसऱ्या हातातनं पाणी, एका डोळ्यातनं अग्नी, दुसऱ्या डोळ्यातनं पाणी, एका कानातनं अग्नी, दुसऱ्या डोळ्यातनं पाणी, एका नाकपुडीतनं अग्नी, दुसऱ्या डोळ्यातनं पाणी, दुसऱ्या नाकाच्या नाकपुडीतनं पाणी, एका हातातनं अग्नी तर दुसऱ्या हातातनं पाणी, एका पायातनं अग्नी दुसऱ्या हातातनं पाणी. एक वेगळी रौनक दिसेल या आकाशामध्ये. आणि मग अंतरावर गेल्यानंतर त्यांची 10 क्रिया होईल बरं का, 10 क्रिया. अशा रीतीनं बुद्ध शासन संपेल. या प्रक्रियेला धातू परिनिब्बाणाची प्रक्रिया म्हणतात. धातू परिनिब्बाण. आता धातूंचे परिनिर्वाण झालंय, ते कुठे गेले? आता कुठे गेले? कुठे गेले तर आपल्याला काय माहित. अव्याकता धम्मा. सांगू दे काय फायदा, नाही सांगितलं तर फायदा नाही, आणि सांगितलं तरी फायदा. अव्याकता कुठे? एक नित्य धातू आहे ती निर्वाण धातू, जी उत्पन्न होत नाही आणि जी नष्टही होत नाही, तिला नित्य धातू म्हणतात. तिला निब्बाणं परमं सुखं. नित्य धातू मध्ये रमण करणारे जे सत्व तिथे असतात. तुम्ही तुमच्या कागदावर कधी कधी तुमच्या घरातला एखादा माणूस मरू द्या, कुठे बुद्धवासी झालाय म्हणतात, म्हणजे जिथे बुद्ध वास करत आहे तिथे गेले. असं नाही होत. निर्वाण जे नित्य आहे, जे उत्पन्न आहे, म्हणून त्याला डुबकी मारणं म्हणतात. आर्य सत्याचा साक्षात्कार ज्यांनी ज्यांनी केला तिथं जाऊन पोहोचायचं असतं, फक्त डुबकी मारणं म्हणतात. ते निर्माण होत नाही, ते आहे, ते नित्य धातू आहे, निर्वाण धातू. जे नित्यबोध, सुखबोध आणि अनंतबोध हे लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर या नित्य धातूचा अनुभव करणं. संज्ञा वेदयित निरोध समापत्ती ध्यान. तुम्ही तुमच्या घरातला माणूस मिळा, तुम्ही काय करता, 1-2 दिवस जास्तीत जास्त ठेवताय, सडून जाईल म्हणून पण वाट लावताय. अजूनही पारंपरिक देशामध्ये भिक्षू गेला ना तर 7 दिवस त्यांचा मृतदेह ठेवला जातो. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातच आहे बरं. ज्या व्यक्तींनी अनागामी वा अर्हत्व फळ प्राप्त केलेलं असतं, ती व्यक्ती आपलं आयुष्य 7 दिवस वृद्धी करू शकतात, वाढवू शकतात. ते संज्ञा वेदयित निरोध समापत्ती ध्यानामध्ये राहून. त्यांचा अंगपाय कडक येत नाही, 7 दिवस ठेवायचे म्हणून ते ठेवतात. सुत्त पठण करत राहतात, ध्यान करत राहतात. आपल्याला काय माहिती, आपण गेला म्हणून बस नाड्या पाहतो, गेला. महाकाश्यपांचं असंच झालं. महाकाश्यप रथ आहे, 6 प्रकारच्या अभिज्ञामध्ये परिपूर्णता त्यांनी गाठलेली आहे. महाकाश्यप संज्ञा वेदयित निरोध समापत्ती ध्यानामध्ये बसूनच आहे. 120 वर्षाचा हा माणूस, म्हातारा माणूस, तो संज्ञा वेदयित निरोध समापत्ती ध्यानामध्ये. लोक तपासतायत, अंगपाय ढिलं पडलेलं आहे बरं का, आहे बसून, पण नाडी बंद पडलेली. हे लोकीय शरीर आणि लोकीय मन बंद पडलेलं आहे. संज्ञा वेदयित निरोध समापत्ती ध्यान. त्यांच्या 10 आता मरण पावले, यांनी शरीर त्यागलं, परिनिर्वाण झालं म्हणून लोक 10 क्रियेच्या तयारीला लागले.
अनिरुद्ध म्हणते जवळ गेले, त्यांच्या जवळ जाऊन ध्यान करतात. अनिरुद्ध म्हणते म्हणतात नाही, त्यांचं परिनिर्वाण झालेलं नाही. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं त्यांच्या शरीर त्यागाला परिनिर्वाण ही ही संज्ञा लावली जाते, हे शब्द लावले जातात. पण तुम्हा आम्हाला एवढी घाई होती, एखादा भिक्षू मरा ना, मरू द्या ना, झाला परिनिर्वाण पावला. म्हणजे कुठले शब्द कुठेही आसळतो आपण. आमचे हे सदानंद भंते जे होते ना, भिक्षू संघाचे अध्यक्ष, आम्हाला मोठी हौस. झालं बरं, एक शिबिर 10 दिवसाचं केलं होतं. भंतेना विचारलं होतं बरं मी, हो भंतेजी तुम्हाला काही उपलब्धी मिळाली का? नाही रे भाऊ म्हणे. तरी आम्हाला मोठी घाई, आम्हाला रेडीमेड शब्द सापडून जातात. आता तुम्ही थडकं बांधाल म्हणतो, बांधलाच. हे ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं, ज्यांच्या 10 क्रियेनंतर, परिनिर्वाणानंतर 10 क्रियेनंतर त्यांच्या शरीराचे धातू बनतात, तेव्हा ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असलं, ज्यांच्या शरीराच्या धातू निर्माण झाल्या, तेव्हा त्यांची स्तूप बांधता येतात. आम्हाला मोठी घाई, बस जो कोणी मेला ना परिनिर्वाण पावला म्हणून थडगं बांधायला कमीच करत नाही. बरं तुम्ही तरी काय कमी आहे? तुम्ही मायबाबाचे आपले थडगे बांधताय 101. म्हणजे याला अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं म्हणतात. भंते महास्थविर गेले, ते बरोबर ध्यान नव्हते करत. सुरेश साहेब भंते ध्यान नाही करत, समजलं? तर त्यांचे शिष्य कसे ध्यान करतील सांगा? आता ते लपून जपून कसे बरे सगळे ध्यानाला लागले बरं. ते नाही करत तर नका करू द्या, पण तुम्ही ध्यान करा. त्यांचे शिष्य खूप ध्यान करत आहेत आता, जातात शिबिराला, लांब कोर्सेस करतात. त्यांना माहिती नाही पडू देत. त्यांना माहिती बीत झालं ना, तो मग माझ्यावर रागावतो. एक ज्ञान ज्योती भंते नाही तुमको शिकाय असं म्हणताय. अरे हे ध्यान, हे बुद्धाचं ध्यान आहे ना. म्हणजे हे गृहस्थांच्या सुरात मिळून बाबा साहब ने विपश्यना ध्यान को मना कर दिया, आली आफत. म्हणजे ज्या भगवंतांचं हे संबोधी ज्ञान, जे विपश्यना ज्ञान, हे बुद्धाची विद्या, तुम्ही गृहस्थ कसे म्हणता? नाही रे बाबा, बाबासाहेबांनी विपश्यना नाकारली. तर त्यांच्या सुरात मिळून आहे आमचा महाराज म्हणतो नाही बाबा विपश्यना करू. माहिती आहे ना, हे आमची श्यामपुरी आई इंदोऱ्यातली, अशी ध्यान करता करता सकाळी ध्यान करता करता अशीच लटकून जाईल. ध्यान किती सजगपणे, म्हणजे आम्हाला जमत नाही, त्या आईला तरी जमलं कमीत कमी जागरूकपणे. तिला शरीर त्यागत आलं. हे कुशल विपाक संतीरण चित्त, असंखारिक एकं कुशल विपाक, एक कुशल विपाक चित्त. हे चित्त उत्पन्न होतं जागरूकपणे आपली काया त्यागल्यानंतर. तेव्हाच कुठा पुरुष जन्म, मनुष्य जन्म होतो, नाही तर नाही. श्वासावर लक्ष ठेवून वेदनांचा उदय वेद जाणत जर आपल्याला आपली काया त्यागता आली, तिला तरी ते शक्य झालं. नातू म्हणतो चाल आजीबाई बोलत ना, मेल्यावर कशी बोलेल ती? अशी काय बसून, हे आजीबाई, कुठल्या आजीबाई? अरे चलो भंते जी को बोला. गेले सुरेश साहेब महाराज आमचे. को खिचड़ी पार का बाबा साहब ने विपश्यना को मना कर दिया था, आप विपश्यना करोगे ये शाम को माता जी की तरफ मरोगे, आली आबाद. म्हणजे आपल्याला होश नाहीये, आपण काय करतो काय बोलतो याची होश नाहीये. सती संपजन्य न रेंचते, एक क्षणी असा बेहोशीतला जाता कामा नये. सती पट्टाण शिबिर झालं काय तुझं? माय जवळची गंगण टोंगऱ्याला सांगा, यालाच म्हणजे स्तंभ सुगती केंद्र आहे, धम्मनाथ केंद्र आहे जवळ. आता मेल्यावर ना तुझा जन्म माहिती आहे? गाई म्हशीमध्ये, गुराढोरांमध्ये, बकऱ्या बुकऱ्यांमध्ये, खोल्या कुत्र्यांमध्ये, मांजरा मुंजरांमध्ये, उंदरा वांदरांमध्ये, लिकटा लुकटांमध्ये, गेचोड्या गाचाड्यांमध्ये. मी काय करू? काय आप देऊ तुला? हिला नाही, तुम्हाला सगळ्यांनाच पण नाही. तुम्हाला वाटेल हे हिलाच म्हणताय, हिला नाही आहे. ज्यांनी आपलं शरीर, सम्राट अशोकाचे हे हाल झाले, एवढं मोठं काम करून त्याच्या पत्नीला बोधिवृक्ष जाळला होता, आणि तेच चिंतन म्हणून त्याच्या चित्तात आलं, काय करू रे तिचे तुकडे तुकडे कापून तुकडे करू की काय? एवढी दुःखद वेदना आली, ती समता पुष्ट झाली नाही, आणि सम्राट अशोक बेहोशीत गेला. अकुशल विपाक संतीरण चित्त, असंखारिक एक अकुशल विपाक चित्त, हे चित्त उत्पन्न झालं आणि साप योनीमध्ये जन्म घेतलाय. सम्राट अशोकाची गोष्ट आहे, मी नाही सांगत, त्याचाच मुलगा सांगतोय, जो अर्हत्व प्राप्त केला, 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केल्या, महेंद्र नावाचा मुलगा.
हे अभिधम्म प्रसंग पृष्ठ नंबर 595 दुसऱ्या ग्रंथामध्ये पहा, म्हणजे आहे तुम्हाला सापडेल. हे महावंशमध्ये हा 123 पानावर पहा, 183 पानावर पहा आहे लिहिलेला आहे. अनुपिटकाचा भाग आहे. सम्राट अशोकाने शरीर का त्यागल्यानंतर त्यांनी साप योनीमध्ये जन्म घेतलाय. तुमचं काय सांगा बरं आता. तुम्हाला वाटतं मिळालं तर गेलं, पुन्हा काय जन्म होणार नाही. म्हणजे काय गोळ्या खेळायचं काय काम आहे काय. धम्म म्हणजे पोरखेळ नव्हे, मारा विरुद्धची कठोर लढाई आहे. देवपुत्र मार, अखिलेश मार, खंद मार, अभिसंखारा मार, मच्छू मार. लढाई मारा विरुद्धचं प्रचंड युद्ध आहे. आणि म्हणून तुम्हाला शमत भावनेच्या कम्मठणाचा प्रत्येकाला अभ्यास करावाच लागेल. विपश्यना भावनेचा अभ्यास करावा लागेल. तेव्हा आपल्याला सुगत तरी प्राप्त होईल. कमीत कमी शीलाचं पालन केलं तर शील लाभ होईल. आपल्या मनाला वशमध्ये करण्याचा प्रयत्न केला चित्त लाभ होईल. आपलं चित्त नितांत निर्मळ करण्याचा प्रयत्न केला तर चित्त दृष्टी लाभ होईल. अशा रीतीने शील लाभ, चित्त लाभ, दृष्टी लाभ झाल्यानंतर मरणानंतर सुगती प्राप्त होते. गती हा जन्म या अर्थाने वापरलेला शब्द आहे. सुगती म्हणजे मनुष्य वा चतुर महाराजी देवता, अवंतीचा देवता, यामा देवा, तुळशीचा देवता, निमांडती देवता, परिणित वसवती, हे 6 प्रकारचे देवता लोक मनुष्य, याला काम सुगती भूमीमध्ये जन्मग्रहण करणं म्हणतात. या भूमीवर आणि बेहोशीत गेले तर खालच्या योनी अपायगतीत अधोगतीला जातं म्हणतोय. त्याला दुर्गती म्हणतात. शीलघात झाला, चित्तघात झाला, दृष्टीघात झाला, दुर्गती लागली. हे बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथातच आहे. मेल्यानंतर दुर्गती प्राप्त होते. तुमचं काय येईल. लवकर लवकर अभ्यास करा, नाही तर खरं नाही. बनतेचं काय झालं असेल मला माहिती असतं सांगितलं होतं, पण आपलं टावर तेवढं नाही आहे ना. आपण कव्हरेजच्या बाहेर आहोत. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं तर त्या व्यक्तीने सांगितलं होतं बनतेचे हाल काय झाले. तरी मग सुत्त एक घेतलंय. कुठं काय खरं नसतं. बेहोशीत गेलं तर अपायगतीतनं काढणं लई मुश्किल असतं. म्हणून त्यांच्या नावात कमीत कमी हा कार्यक्रम त्यांच्या नावाचा घेतलाय. त्यांना हे ध्यान करून, हे जे ध्यान करून, सुत्त पठन करून, ही सत्यक्रिया करून त्यांना ज्या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला असेल त्यांना सुगतीचा लाभ व्हावा, त्यांना पुन्हा मनुष्य जीवन मिळावं, यासाठीच हे सुत्तपठ, यासाठीच हा खटाटोप. म्हणजे अपायगतीला गेल्यानंतर काही खरं नसतं. असुर लोकात गेल्या काही खरं नसतं. त्यांना भोजन देखील मिळत नाही, काही खरं नसतं. कमीत कमी संघाला भोजन दान देऊन आम्ही जरी खाल्लं तरी त्यांच्याकडे चाललं जाईल, असं होतं. त्यामुळे या संघदानाचा हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करून भंतेनीच्या सुगतीसाठी हे सुत्तपठन, त्यांच्यासाठी दानादी कर्म करून, जो संघदानाचा कार्यक्रम करून, जो आपण हा दानादी कर्म करून त्यांच्या सुगतीसाठी भिक्खू संघाला संघदान करून जो हा समारंभ केलाय, त्यांना सुगती प्राप्त होईल. हे जे ध्यान केलं ना एवढाभर, कमीत कमी हे त्यांना सुगती प्राप्त करण्यासाठी आधार बनव. हे पुण्य वितरित बनू. त्या आमच्या या पुण्याच्या या वितरणात आपण सहभागी व्हावं. आणि आपले वाघाचं कातडं पांघरून काय वाघ बनत नाही, समजलं. शिवधारी आहे, ध्यानच करत नाही तर काय खरं आहे का. काय खरं नाही. हे सगळं अपायगतीला जावं लागतं. बेहोशीत जर गेलं तर जागरूकपणे आपल्याला आपली काया त्यागत आली तर हे जीवन सजलं त्याचं, नाहीतर काही खरं नसतं. त्यामुळं हे जीवन दुर्लभ मनुष्य जीवन आपल्याला मिळालं. आणि असंच जर गेलं तर आपलं काही खरं नाही. आपल्याला या बुद्ध शासनामध्ये प्रतिष्ठित व्हावायचं असेल तर 10ही पारमितांचे घडे परिपूर्ण भरायलाच हवे. म्हणून भिक्षूंचे 4ही निश्रयांची परिपूर्ती करायची. भगवंत ज्या ज्या ठिकाणी जात उपासिकांकडे धम्मदाया दो, धम्मदायक बना, धम्मदायिका बना. धम्मदायिका तुम्ही बनलात का. तुम्ही तुमची मुलं मुली तुम्ही संघासाठी दान कोणी कोणी केलं हात उंच करून बघा. हात उंच करून बघा. तुम्ही तुमचे मुलं मुली संघासाठी कोणी कोणी दान दिलं. 1-2 नाही दिले का. पक्के आदिवासी काय करू आहे ना. हे कायमचं पाहिजे, काही दिवसासाठी. म्हणजे 10ही पारमितांचे घडे भरण्याची ती ओळख आहे. 4 निश्चय आहे. अन्न, वस्त्र, निवारा, औषध. या 4 गोष्टींची परिपूर्तता करणं म्हणजे
उपासक उपासिकांना दानं दत्वा शीलं समाधित्वा उपोसत कम्मं कत्वा तं आसादित्वा. दानादी कर्म करून, शीलाचं पालन करून, उपोसत कर्म करून. बघा, भिक्षूंसाठी विहार बांधून दान करणं, भिक्षूंसाठी त्यांना निवास करण्यासाठी 7 बाई बाराचे कुटी बांधून दान करणं, भिक्षूंसाठी त्यांना ध्यान करण्यासाठी शून्यागार बांधून दान करणं. हे संगाठी, उत्तरासंग, कमरबंद, भिक्षापात्र, अंतर्वासक, पाणी पिण्याचा प्याला, पाणी गाडण्याचं वस्त्र, हजेमातीचे सामान, सुई सुद्धा दबीन दिले, ज्याला अठ्ठपरिष्कार म्हणतात, औषध, भोजन, या वस्तू दान, अन्न, वस्त्र, दिवाची वर, या वस्तू दान करणं, चारही निश्रयाची परिपूर्ती हे संघदानाचे. आपण वारंवार संघदान योजित करून या चारही निश्रयांची जेव्हा परिपूर्ती करून तुमच्या मनात येईल, माझा आता पुत्र पुत्री मला दान देऊ दे, तुम्ही जर दान दिली, ही बाह्य ओळख आहे तुमचे 10 पारमितांचे घडे भरण्याची. समजलं? तेव्हा तुम्हाला आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचं बळ येईल असं समजायचं. नाहीतर नाही, गेली गंगा वाट. यासाठी खूप, म्हणून महिन्यातले हे 4चे 4ही उपोषण आपण पालन करायचे. समजत आहे? पौर्णिमा लक्षात राहते, कधी अमावस्या लक्षात राहते, अष्टमी भुलून जात आहे. तर महिन्यातले 4चे 4ही दिवस विहारात यायचं, दानादी कर्म करायचं, संघाला बोलवायचं, संघदान द्यायचं. वारंवार आपल्या 4ही निश्रयांची जेव्हा जेव्हा परिपूर्ती कराल, स्वतःचे मुलं मुली दान द्याल, ही बाह्य ओळख आहे की तुम्ही तुमच्या 10ही पारमितांचे घडे आता भरलेले आहेत. तेव्हा तुम्हाला 10ही पारमितांचे जरी घडे भरले, मार्गदर्शक नसला, कल्याण मित्र नसला, या मारबंधनांना तोडायचं कसं, मुक्ती मिळवायची कशी, यासाठी कल्याण मित्र नसला तर हे सम्राट अशोकाचे जसे हाल झाले तसे. बरं झालं त्याचा मुलगा तो अर्हत होता, पाहिलं त्यांनी आपल्या बोधी नेत्रात, अरे तू साप योनीचा, त्याच्यासाठी सुत्तपठण केलं, सत्यक्रिया केली. सत्यक्रिया म्हणजे एतेन सत्यवज्जेन हो तुम्ही जय मंगल, नथी मे शरणं गये, बुद्धो मे शरणं वरे, धम्मो मे शरणं वरे, संगो मे एतेन सत्यवज्जेन हो तुम्ही जय मंगल. या सत्यवचनानं माझं मंगल हो. ही सत्यक्रिया आहे की नाही, रोज तुम्ही वंदना म्हणताय, सत्यक्रिया. ही सत्यक्रिया त्यांनी केली. माझ्या वडिलांनी मला, माझ्या बहिणीला, माझ्या बहीण जावयाला, भाच्याला, सुमन संघमित्राचा सगळ्यांना दान केलं. माझ्या वडिलांनी आम्हाला दान केलं नसतं संघाला तर ते धम्मदायक झाले नसते. धम्मदायक झाले हे सत्य आहे, ते सत्य आहे, हे सत्य. या सत्य वचनाने त्यांचं मंगल हो, कल्याण हो. चांगला जन्म झाला, त्यांना गुरु मिळाले आणि त्यांनी सम्राट अशोकांनी अर्हत्व प्राप्त केलेलं आहे, मुक्त झाले. आता तुम्हाला पोरवाळा दिले नाही तर तुम्हाला तुमच्यासाठी कोण सत्यक्रिया करणार आहे? तुमच्या कल्याणाचे सांगले तुमच्यासाठी. त्यामुळे दानादी कर्म करून या 4ही निश्चयांची जेव्हा परिपूर्ती कराल, 10ही पारमितांचे घडे भरल्या खेरीज तुम्हाला तुमच्या सत्यक्रियेच्या आधारावर तुम्हाला कल्याण मित्र मिळेल, तुम्हाला मार्गदर्शक मिळेल. मी मार्गदाता आहे, मुक्तीदाता नाही. ज्याची त्यांनी मुक्ती मिळवायची असते, तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील. या मारबंधनाला तोडायचं कसं? म्हणून भगवंत रात्रीचे 6, सायंकाळचे 6 ते 10 उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खुणी यांना मार्गदर्शन करत असत. मारबंधनं कशी तोडायची याचं मार्गदर्शन करत. रात्री दुसरा याम, पहिला याम झाला 6 ते 10, दुसरा 10 ते रात्रीचे 2. या यामामध्ये भगवंत देवता लोकांना मार्गदर्शन करत असतात. त्यांना मार बंधनं कशी तोडायची त्याविषयीचं मार्गदर्शन करत. सक्कादित्य, विचिकित्सा, वर्तमान, कामचंद, व्यापार, स्थिनमिद्द, औदत्य, कौकृत, कामराय, रूपराय, अरूपराय, मान आणि अविद्या, ही 10ची 10 मारबंधनं कशी तोडायची त्याचं मार्गदर्शन करत. रात्री 2 ते सकाळचा 6 हा शेवटचा याम. यातले 1.25 घंटे, 1.25 घंट्याचा पहिला पाठ संज्ञा, वेद, निरोध, समापत्ती, ध्यान, निर्वाणाचा रस, असं ते रसास्वादन करत असे. 1.25 तास पहिला. मधल्या 1.25 तासाचे 2 भाग. त्यामध्ये पहिल्यांदा ते चंक्रमण करत असत, आराम दे, थोडा आराम दे,
शिवशय्यावर आराम करत, म्हणजे झोपत नसत ते, केवळ थकलं शरीर तर आराम लेटत असत, झोपत नसत, झोपा रोग आहे. आणि मग चक्रमन करत असत. शेवटचा जो 1.25 घंटा आहे त्याला कल्याण. आज कोणाची स्थिती, आज कोणाची वेळ आहे, त्यामुळं हे आज कोणाची वेळ आहे हे शोधत आणि सकाळी भिक्षापात्र घेतलं की बरोबर त्यांच्याकडे जा, देवता असो व मनुष्य लोक असो, आणि त्यांना पाहता पाहता ते शोतापन्न सकदागामी अनागामी अर्हत्व प्राप्त करत असत. त्यामुळे मार्गदर्शक आवश्यक आहे, कल्याण मित्र आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला धम्मामध्ये प्रतिष्ठित होणं खूप कठीण काम असतं. भंतेजींचं काय झालं आपल्याला नाही माहिती. फक्त ध्यान करून अनित्य बोधपुष्ट करून बाबा हे सगळं सुत्त पठण आपल्यासाठी अर्पण करतात. भंते, आपण ज्या ठिकाणी जन्मग्रहण केला असेल, कुठे जन्म झाला आपल्याला कळायला मार्ग नाहीये, तर आपल्याला सुगती प्राप्त होईल, भावी मनुष्य लोक वा देवता लोकांमध्ये जन्म, जेणेकरून तुम्हाला हा सद्धम्म धारण करून तुम्हाला धम्मामध्ये प्रतिष्ठित होऊन मुक्तीची अवस्था प्राप्त करण्याचे बल मिळते. यासाठी सत्याक्रिया करून आजच्या या कार्यक्रमाचा हा उपदेश त्यांना, हा ज्याला पुण्य वितरण म्हणतात, मेत्ता भावना म्हणतात, अहं अवेर होमी, अव्यापजा होमी, अनिगा होमी, शब्द ऐकायला बरे वाटतात. माझं चित्त वैररहित आहे असं शब्दाने म्हटलं जमेल? द्वेषरहित आहे, द्रोहरहित आहे असं शब्दाने म्हटल्यानं जमेल? क्रोध रहित आहे आणि इकडे क्रोध आहे, तर मैत्री करता येईल का? त्याला पुण्य वितरण म्हणतात. त्यामुळे हे पुण्य वितरण करून जी पाण्याची धार सोडली ना, उन्नमे उदकं यथा निन्नं भवत् एवं एव इतो दिन्नं पेता नंगुपत यथा वारी वा पुरा परिपुरेंती सागर. उंच सकल भागात पाणी टाकलं तर वाहतात, पुन्हा पुन्हा पाणी टाकलं तर धारा लागतात. जशा साऱ्या नद्या सागराला जाऊन मिळतात ना, तसं आपण हे जे केलेलं दानादी कर्म, संघदानादी पुण्य कर्म म्हणते, आपण ज्या ठिकाणी आहात ना त्या ठिकाणापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचू, आणि तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथून बाहेर निघून मनुष्य जन्म वा देवता लोकांमध्ये जन्म होत आपल्याला धम्म मिळो, धम्म श्रवण करण्याची ही संधी मिळो, आणि आपल्याला हे विपश्यना जी साधना, हे कम्मठाणाचा अभ्यास करण्याची संधी मिळो, आणि आपल्याला मुक्तीच्या अवस्था प्राप्त करण्यासाठीचं हे संपूर्ण पुण्य आम्ही वितरित करीत आहोत. या बुद्ध धम्म संघाच्या प्रभावाने त्यांना सुगतीचा लाभ हो. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं. रथिमाय दिशाय दक्षिणाय दिशाय पश्चिमाय दिशाय उत्तराय दिशाय पृथ्वीमाय दिशाय अनुदिशाय दक्षिणाय दिशाय अनुदिशाय पश्चिमाय दिशाय अनुदिशाय उत्तराय दिशाय अनुदिशाय पश्चिमाय दिशाय परिमाय दिशाय
सभी सता सभी बाणा सभी उदा सभी ब्रह्मा सभी नाग सभी यका सभी विदा सभी मनुष्य सभी विनिपातिका सभवतियो सभी पुरिसा सभी हरिया सभी अनरिया सभी देवा सभी मनुष्य सभी मनुष्य सभी विनिपातिका अविराम